स्वागत आहे मित्रांनो तुमच्या BBS लावर यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण जातोय गलंगीला। तर गलंगीला आपण आकाश भाऊंच्या वर्कशॉपला जाणार आहेत। श्री स्वामी समर्थ वेल्डिंग वर्कशॉप, तिथं बँडच्या गाड्या बनतात, तुम्हाला सर्वांना माहिती आहे। आणि त्यांच्याच बाजूला गावामध्ये जवळच वेडोदेमध्ये जीवन भाऊंचं पण वर्कशॉप आहे, विश्वकर्मा वर्कशॉप। तर त्या ठिकाणी पण आपण जाणार आहेत, कारण की विश्वकर्मा वर्कशॉपला आमचे मामा आहेत लोणचे, त्यांची बँडची गाडी टाकलेली आहे। तर राजू मामांची गाडी ती ओम साईराम बँड लोन या गावाची गाडी, टाटा अल्ट्रा गाडी सर्वात मोठी गाडी त्यांच्याकडे बँडच्या लाईनमध्ये। त्यांनी जी एवढी मोठी गाडी आणलेली आहे तर मी तुम्हाला ती दाखवेल कोणती गाडी आहे। तर आमच्या गावाला महादेव मंदिर आहे, तुम्हाला माहिती आहे ममलेश्वर महादेव मंदिर। तर शिवरात्रीची मोठी यात्रा भरणार आहे, तर नक्की या, ममलेश्वर महादेव मंदिर आहे बघू शकतो तुम्ही। तर आपण आता आज आपण डिस्कवरवर जातोय, कारण की स्प्लेंडर माझा मित्र घेऊन गेलेला आहे। तर आपली KTM दिसत नाही तुम्हाला, तर KTM गेलेली आहे मावशीच्या मुलाकडे। तर पैशांच्या कारणामुळे आपण आपल्याला अडचण होती, त्यामुळे आपण त्याला देऊन टाकलेली ती गाडी। पैसे आले का आपण वापस घेऊन दिला। तर ठीक आहे, चला निघू। आपल्यासोबत येणारे योगेश, तर आपला मंडपाचा टेम्पो या ठिकाणी उभी आहे आणि आपल्या व्हॅन अंमळनेरला आहेत। तर चला आपण योगेशला घेऊ आणि निघू आकाश भाऊंच्या वर्कशॉपसाठी गलंगीला। तर इकडच्या साईडला पाणी मित्रांनो, आणि इकडच्या साईडला योगेश आणि मी जातोय मित्रांनो। आपल्याला मयूरदान ते भेटलेले आहे त्या ठिकाणी, बघू शकता तुम्ही। तर चहा पिण्यासाठी आपण आलेलो आहे बस स्टँडला। तर मित्रांनो आपला चहा वगैरे पिऊन झालेले, आपल्या खानदेशी बँड 777। तर दादा ते पण आले होते मयूरदान त्यांच्यासोबत। तर मयूरदान इथं बसलेले आहेत आणि आपले खानदेशी बँड 777 खानदेशी बँड 777 भाऊंची ID आहे। इंस्टाग्रामला पण आहे आणि यूट्यूबला पण आहे। इंस्टाग्रामला फॉलो करा भाऊंना आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा भाऊन त्यांची ID मित्रांनो। तर मी तुम्हाला लिंक देईलच डिस्क्रिप्शनमध्ये। तर मग दादा चला आपण आम्ही पण निघतो। मित्रांनो आपण आता गलंगी फाट्याजवळ पोहोचलेलो आहे। नाश्ता वगैरे झालेला आहे आपला। तर मित्रांनो दीपक दादा त्यांच्या घर समोर बघू शकता, आणि त्यांची पिकअप गाडी उभी बाहेर आणि मध्ये बँडची गाडी पण उभी, आणि समोरच आपला श्री स्वामी समर्थ वेल्डिंग वर्कशॉप। तर फायनली मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहे श्री स्वामी समर्थ वेल्डिंग वर्कशॉप। तर बघू शकता तुम्ही आकाश दादांचा नंबर आहे। तर ज्यांना कुणाला बँडच्या गाड्या बनवायच्या असतील त्यांनी इथं कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे। तर एक समोर गाडी, ही गाडी आता येणार आहे संध्याकाळी। तर या गाडी हे जे समोर स्टील पडलेलं आहे या गाडीचं काम नंतर चालवणार आहे, ते आता सध्या ऑर्डर वाजते। तर ती येणार आहे नंतर ना। एक समोर गाडी आहे टाटाची गाडी, ती अपडेटसाठी आलेली आहे। आणि इकडे एक टाटा अल्ट्रा आहे 10-14 मॉडेल वाटतं ते। तर ही गाडी न्यू गाडी मित्रांनो, एरोंडो साईडची गाडी आहे। तर तिचं पण काम चालू आहे, प्लॅटफॉर्मचं काम झालेलं आहे। आणि मी तुम्हाला दाखवतो आकाशदादांचा वर्कशॉपचा बॅनर वगैरे। तर या ठिकाणी DJच्या पण मिनी DJच्या गाड्या असं दाखवलेलं आहे। तर या ठिकाणी बनलेल्या गाड्या आहेत।
फर्स्ट गाडी आहे दीपक बँड गलंगी, सेकंड गाडीवरती नाव नाही आहे, तिसऱ्या नंबरची गाडी एक, आणि या छोट्या डीजेची छोटी गाडी पण बनते या ठिकाणी. श्री स्वामी समर्थ स्टील वर्कशॉप वर्क्स. आणि आपला समोरच पहिलं बॅनर, या ठिकाणी काकांचा नंबर आहे, आकाश दादांचा नंबर आहे, आणि दीपक बँड गलंगी यांची जुनी गाडी आहे, ती पण याच ठिकाणी बनलेली आहे. तर आपल्याला जायचं आहे आता पुढच्या वर्कशॉपवर जाऊ आपण, जीवन भवनच्या वर्कशॉपला. तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे मी, बँडच्या गाड्या लागलेल्या आहेत, तर त्या ठिकाणी जाऊ आपण आता. तर समोर आकाश भवन ते, आणि आपल्यासोबत आलेला आहे योगेश, आणि आकाश ते कॉलवरती बोलत आहे. तर आता लास्टचा स्टॉक आहे मित्रांनो, याच्यानंतर गाड्या बनण्याचं सीझन थोडं थांबून जाईल, नंतर ना आपलं गणपतीसाठी रेडी होणाऱ्या गाड्या परत येतील. तर आता या लास्टच्या 3 गाड्या आता, तर यांच्यानंतर ना गणपतीमध्ये सेटअप चालू होईल वापस न्यू गाडींचा. तर मित्रांनो आपण आता जीवनदादांच्या वर्कशॉपला आलो आहे, विश्वकर्मा वेल्डिंग वर्कशॉप. तर या ठिकाणी लागलेल्या आहेत 4 गाड्या लागलेल्या आहेत आता सध्या. तर जीवनदादां ते आहेत का, जीवनदादांचे काही दिसत नाही आहे, तर ठीक आहे आपण शूट करू तेवढ्यात, फोन लावून बघू जीवनदादांना. तर मित्रांनो या ठिकाणी दिसते आपल्याला, मी तुम्हाला मागे बोललो होतो की सर्वात मोठी गाडी अल्ट्रामध्ये ही समोरची गाडी, ती ओम साईराम बँड लोन यांची गाडी मित्रांनो. तर 15-18 मॉडेलमध्ये गाडी आहे, मोठ्या टायरमध्ये गाडी आहे. ही समोर बघू शकतो तुम्ही 10-14 गाडी अल्ट्रा. तर ही समोरची गाडी ओम साईराम बँड लोन यांची न्यू गाडी बनते मित्रांनो, आणि तिच्यात पण सिस्टम थोडा वेगळा दिसतोय, थोडी युनिक गाडी आहे ही. बघू शकतो तुम्ही रेग्युलर गाडी, रेग्युलर पॅटर्नमध्ये. तर त्याच्यामध्ये थोडं जो या ठिकाणी पेस आहे तो जास्त पेस आहे, तर त्यांची डिझाईन थोडी वेगळी आहे असं वाटतंय. तर अजून गाडींचं काम भरपूर बाकी आहे. तर या ठिकाणी एक गाडी आपल्या रेग्युलर पॅटर्नमध्ये, वरती पेस फ्रंटला सिंगरला सिंगिंग करण्यासाठी, मागच्या साईडला स्पेस तर काही दिसत नाही आहे, वरती हायड्रोलिक नाही वाटतं, साईडला हायड्रोलिक आहे. फ्लाइंग जसं साईडला दोघं साईडला स्पीकर निघतात ते टाईप दिसते. आणि एक इकडे अल्ट्रा गाडी आहे आपला टाटाची 909 गाडी मित्रांनो ही. हिचं पण आता साईडचं रेग्युलर पिलर उभे आहेत, वरचं सच्चं काम बाकी आहे. तर यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्हाला जर बँड बुक करायचं असेल तर या बँडचं पण आपल्याला नाव काही माहिती नाही. आणि एक भारत बेंचची गाडी उभी आहे 1214 MD, मोठ्या टायरची गाडी मित्रांनो. ती पण आली जीवनदादांच्या वर्कशॉपला, तिचं पण अजून काम बाकी आहे. तर आपण आता इथला ब्लॉग संपवू, कारण की तुम्हाला सांगितलेलं आहे ओम साईराम बँड लोन यांची न्यू गाडी. तर या बँडचं आपल्याला नाव नाही माहिती आहे. आणि एक इकडे. तर आपण आता बघू, जमलं तर धुळ्याला जाऊ. आज रविवार आहे, आपल्याला आज काही काम नसतं, तर रविवारच्या दिवशी आपण मोकळे असतो. तर सध्या बँडचं आपलं काही जमत नाही फिरण्याचं, थोडं गडबडीमुळे. तर आपण आता वर्कशॉपचेच व्हिडिओ जास्त आपण कवर करत जाऊ, कारण की बँडच्या याच्यामध्ये आपल्याला एवढा इंटरेस्ट नाही येते आता बँडच्या शूट करण्यामध्ये. तर जे नवीन गाड्या बनतात बँडच्या तेच मी तुम्हाला दाखवत जाईल. आणि तिथं कुठे असे कार्यक्रम वगैरे राहिले तेच आपण, जयंती वगैरे तेच आपण हे करत जाऊ आता अटेंड. योगेश, ओ योगेश,
योगेश. तर या ठिकाणी यात्रा आहे मित्रांनो, यात्रा होऊन गेलेली आहे. तर तिचं ड्रॅगन पालखा इथंच राहून गेलेला आहे वाटतं त्यांचा, तर त्यांनी मोडलेला नाही अजून, तर भरपूर मोठा आहे. तर हा ब्लॉग आपण इथंच संपवू आणि नेक्स्ट आपण धुळ्याच्या वर्कशॉपला जाऊ. तर जय खानदेश.